आरोग्यदायी ओमेगा 3 चिकन हे परळीमध्ये प्रथमच बनलं जात आहे। या दरम्यानची माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत कांदे पोल्ट्री फार्मचे ओनर नामदेव कांदे आपल्यासोबत आहेत। हे कशा प्रकारे चिकन बनलं जातं आहे, काय नेमकं कोणतं साहित्य वापरलं जातं हे चिकन वगैरे बनवण्यासाठी? आपण याच्यामध्ये आपण अँटीबायोटिक वापरत नाही त्याच्यामध्ये, आणि आपण त्याला होईल तेवढं फीड फॉर्मेशनमध्ये त्याला आपण हळद, गूळ, कच्चं तेल अशा काही पदार्थ वापरून आपण त्याला हे ओमेगा चिकन तयार केलेलं आहे। आणि शक्यतो आपण याला अँटीबायोटिक कुठल्याच पद्धतीने वापरत नाहीत आपण याला। आणि याच्यामुळे जे आपण काही घटकमध्ये टाकले आहेत त्यामुळे याच्यामध्ये जे रोगप्रतिशक तयार करते चिकनमध्ये, आणि हे खाण्यासाठी सर्वात श्रेष्ठ आहे चिकन खाण्यासाठी। यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी राहणार, ह्याच्यामध्ये तुमचं पुन्हा जे आपल्याला लागणारे घटक आहेत हे ह्याच्यातून आपल्याला जास्त मिळणार। उदाहरणामध्ये याच्यामध्ये रासायनिक पद्धत काहीच आपण ठेवलेलं नाही आहे। उदाहरणामध्ये कधीपासून बनवायला लागले आपण हे 1.5 महिन्यापासून चालू केलेलं आहे, पण आता आपण हे चालू करून आपण आता हे सुष्ठमुळं आपण चालू कर जास्त ग्राहकांचा कसा आहे प्रतिसाद कसा आहे? आता मार्केटला आपण आता हे चालूच झालेलं आहे। इथून पुढं आता आपण याच्या अगोदर चालू तयार केलं होतं, पण ते जास्त फॉर्मेशनमध्ये आपण त्याला अंमलात नाही आणलं, पण आपण आता हे सगळं जास्त पदार्थामध्ये मार्केटला विकणार आहेत आपण। याच्या कल्पना कशी सुचली की ओमेगा 3 ही आरोग्यासाठी फायदेशीर चिकन आहे आणि ही तयार करण्याची पद्धत वगैरे याची माहिती कुठून होती? कारण की आज कुठल्या पद्धतीमध्ये जर विचार केला तर प्रत्येक वस्तूमध्ये आपल्याला अँटीबायोटिक म्हणा, भाजीपाल्यामध्ये कशामध्ये बी चालूच आहे येण्यामध्ये। तर आपण हे त्यामध्ये फ्रूट असो, फळे असो, काही पण भाजीपाला, प्रत्येकामध्ये सध्या रासायनिकरित्या काही ना काही चालू झालेलं आहे येण्यामध्ये। आणि हे चिकन जे आहे ह्याच्यात सर्वात नंबर 1 सिस्टम राहणार आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये शक्यतो अँटीबायोटिक वापरतच नाही आपण। होईल तेवढं आपण त्याला समजा आयुर्वेदिक रित्यामध्ये जे घटक चिकन खाणाऱ्यांच्या देखील आरोग्याची काळजी ह्याच्यामध्ये घेतली गेली। आणि 99% याच्यामध्ये आपल्याला चांगलाच आहे ह्याच्यामध्ये, कारण आपण ज्यामध्ये ते वापरतो त्याच्यामध्ये घटक काही फीड प्रमोशनमध्ये असताना आपल्या बशी म्हणा किंवा इतर फार्मवर असेल तर आपण सगळं ते नैसर्गिक म्हणजे आपलं सगळ्यात जास्त म्हणजे आपण त्याला आरोग्यासाठी त्याला आपण फायदेशीर देण्यासाठी आपण त्याला जे घटक लागतात आतापर्यंत म्हणजे हे ओमेगा 3 चिकन जे आहे आरोग्यदायी फायदेशीर असणार आहे, ह्याचा किती लॉट पक्ष्यांचा काढलाय असं एकंदरीत? आपण आतापर्यंत 1 ते 2 लॉट काढले आहे त्याच्यामध्ये। आता आपला 3रा लॉट आपल्याला आलेला आहे। किती पक्ष्यांची संख्या आहे? हे कमीत कमी 1200 पक्षी आहेत तिथे। आणि जास्त उत्पन्न करायला हे परवडणार पण नाही, कारण याची कॉस्टली जास्त जाते आणि माल तयार व्हायला वेळ लागतो। कारण अँटीबायोटिक जर वापरला आपण तर माल ताबडतोब तयार होतो लवकरात लवकर, आणि पक्षाच्या वजनामध्ये बदल होतो, लवकर वाढ होते अँटीबायोटिकमुळे। आणि ही अँटीबायोटिक न वापरल्याने ह्याची वाढण्याची माल तयार शक्यता कमी असते, कमी वाढतो, पण ते खाण्यासाठी एकदम नंबर 1 चिकन बनवणार पौष्टिक आहारासाठी। जे उत्पादन करणारे जे आहेत त्यांना वेळ लागतो, पण आरोग्यासाठी फायदेशीर आहे। आणि प्रत्येकाला उत्पन्न करायचं म्हणलं ते परवडणार पण नाही, कारण प्रत्येक त्याला वेळ लागल्यामुळे कोणी याच्यामध्ये इंटरफेस करायचं नाही असं याच्यामध्ये। आपण आपलं तयार केलं आता सध्या सगळ्यासाठी सिस्टम ठीकच नाही याच्यामध्ये, कारण की आपण जे खरं तर आता म्हणजे ग्राहकांनी ज्यावेळेस खरेदी करायची त्यावेळेस म्हणजे काय ओमेगा 3 हे चिकनच असेल तरच घ्यावा असा एखादा संदेश वगैरे राहणार त्यामध्ये जर विचार केलं तर पक्ष्याची बॉडी वेट जे आहे कमीत कमी 14-15 असे म्हणजे अशा पण पक्षी तयार होतो। पक्षी जास्त मोठा होत नाही, कारण मोठा करायचं म्हणलं की त्याला अँटीबायोटिक्स वापरावं लागतं। अँटीबायोटिक वापरल्याशिवाय पक्षीच मोठा होत नाही, त्यासाठी आपण अँटीबायोटिक वापरणं पक्षी जास्त मोठा होत नाही। किलोचा रेट वगैरे काय असतो? रेट याचा थोडा 10-20 रुपयानं कॉस्ट महाग जाणार झाली याच्यामध्ये रेटमध्ये याची, पण शरीरासाठी नंबर 1 खाण्यासाठी आरोग्यदायी चिकन म्हणून राहणार चिकन हे। कारण काय झालं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण त्याला जर पक्षी वाढवायचं म्हणलं तर लस आली, बरेच काही गोष्टी आली, आपण हे ह्याला शक्यतो वापरतच नाहीत आपण या पक्ष्यांमध्ये। म्हणून ह्याचं चविष्टमध्ये थोडा फरक राहणार आणि शरीरासाठी बी पौष्टिक राहणार आहे खाण्यासाठी पण।
तर यामध्ये जे घटक आहेत आपण हे पूर्ण आयुर्वेदिक पद्धतीमध्ये आपण वापर करून पक्ष्यांना दिलेले आहेत. मग खाद्यामधून म्हणा, पाण्यामधून म्हणा, अशा पद्धतीने खरं तर आपण दिलेले 100 आहेत. किती पक्ष्यांचा लॉट आहे? 1200 पक्ष्यांचा. 1200 मग एक वेळेस जर त्यांना ते पाण्याच्या माध्यमातून किंवा जे पेस्ट जे तुम्ही तयार करताय ते किती किलो वापरलं जाते असं एकंदरीत काय अंदाज? आता हे समजा 1200 पक्षी आहेत, तर एका पक्षाला एक अर्धा ग्राम, त्या हिशोबानं ते तेवढं माप घेऊन त्याला पेस्ट करून वगैरे आपण टाकतो पक्ष्यांमध्ये. मग त्यामध्ये अद्रक लसण असेल किंवा हळद असेल किंवा गूळ असेल किंवा कच्चं तेल असेल, सोयाबीनचं जे आपण कच्चं तेल खातो हे असेल, ती त्याच्या मात्रामध्येच त्याला द्यावं लागतं. जास्त ते दिलं तर त्याला ते काम पण करत नाही पुन्हा पक्ष्यांना. म्हणजे ते पाट्यावर वाट्यावर रगडून वगैरे तसं त्या पद्धतीनं पेस्ट करून त्याला देत राहायचं. आणि पक्ष्याची इम्युनिटी वाढते त्याच्यामध्ये. पुन्हा आयुर्वेदिक मधून पक्षी तयार होतात. एक म्हणजे आयुर्वेदिक चिकनच म्हणायला हरकत नाही याला. त्या पद्धतीने आपण तयार केलेलं आहे. खरं तर आरोग्यदायी फायदेशीर असणारं ही ओमेगा 3 चिकन जे आहे ते आता मार्केटमध्ये 1.5 महिन्यापासून कांदे पोल्ट्री फार्मच्या माध्यमातून मार्केटमध्ये विक्री होऊ लागले. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर पक्ष्यांच्या वजनामध्ये जरी घट असली तरी हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे असं कांदे पोल्ट्री फार्मचे ओनर नामदेव कांदे यांचे एकंदरीत जे आहे ते प्रतिक्रिया आल्या आहेत. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर ग्राहकांचा देखील मोठा प्रतिसाद जो आहे तो मिळत असल्याचं त्यांचं एकंदरीत म्हणणं जे आहे त्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून ते मांडत असल्याचं पाहायला मिळतं आहे. मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम पुढे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्योदय मीडिया, बीड, परळी. आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्योदय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा.